अनिल पाटीलजी, एकत्र येण्याच्या लोकांच्या मनातल्या चर्चा या आता केवळ पत्रकारांच्या विश्लेषणाच्या नाहीयेत. आज फ्लेक्स सुद्धा तसे लागले होते. लोकांनी मीडियाने दाखवलेल्या बाईटचा तर दाखला अजित पवारांनी पण दिला की मी पण ते पाहिलेले, मात्र सगळ्याच गोष्टी कार्यकर्त्यांच्या पातळीला नसतात, नेत्यांनी निर्णय घ्यायचे असतात. माझा आपल्याला प्रश्न आहे की अजित पवारांची मधल्या काळात शरद पवारांबरोबर झालेल्या भेटीगाठी असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या भेटी असतील आणि अनेक असे दाखले छोटे मोठे आपल्याला कळते की ते फिलर्स आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, अशा परिस्थितीमध्ये एकत्र येणं हे दरवेळी मर्जरच असेल असं नाही, जसं आता शिवसेना मनसेचं चालू आहे. एकत्र येणं हा एक पहिली पायरी आहे, एकीकृत होणं हा पुढचा मुद्दा आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, त्या दृष्टीने काही पावलं पडू शकतात? मुळामध्ये मी आपल्याला हे सांगतो की कुठल्याही इन्स्टिट्यूट मधले कुठल्याही संस्थेवरती ते एकत्र काम करत असतील, अजितदादा नेहमी पवार साहेबांचा आदरच करतात आणि त्यांच्या समोर जाऊन आदर करूनच त्यांच्याशी आतापर्यंत चर्चा केलेली आपण बघितली. त्यांचे फॅमिली फंक्शन्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा ते एकमेकाच्या फॅमिली फंक्शन्स मध्ये जात असतात, ते चर्चा करत असतात. पण याचा अर्थ आपण नेहमी असाच काढत असतो की आता ही अशा स्वरूपाची वागणूक समजा जर का एक संस्कार आणि संस्कृती आपली महाराष्ट्राची जर का म्हटली तर एक माणूस म्हणून वेल रिस्पेक्टेड पर्सन समोर जाऊन बोलणं म्हणजे मग आपण त्याच्यातला वेगळा अर्थ काढणं मला काही ते बरोबर वाटत नाही. बरं, चोरमरे साहेबांनी आता जे सांगितलं की शेवटी भगवा घालून कार्यकर्ते बसतील नाही बसतील किंवा भगवा घातल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भगवा घालल्यानंतर भाजपच्या त्या गमच्यांसमोर बसताना काहीतरी चुकीचं वाटतं असं साहेबांनी सांगितलं आपल्यासमोर. पण हीच भूमिका पवार साहेबांनी ज्यावेळी आम्ही 2019ला शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यांचा मुख्यमंत्री केला, त्याही वेळेला हेच भगवे होते. त्यामुळे त्या भगव्यांबरोबरच 2019 पासून राहायची आम्हाला सवय झाली. त्यामुळे आता काही वेगळं वाटतंय आणि या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, मंत्रिमंडळातले असले सहकारी असतील, ते काही वेगळी वागणूक देतात असं मला काही अनुभवायला मिळालं नाही. बरं, आता इकडे मला कल्पना आहे चोरमारांच्याही मनात एखादा प्रश्न असणार अनिल पाटलांना विचारायला, पण अनिल पाटीलजी मी इकडे आपल्याला एक लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही म्हणताय तसं जर का असेल की शिवसेनेच्या वेळी सुद्धा आम्ही भगवा गमछा घातलेल्या लोकांबरोबर बसलो होतो, पण याच्यात एक सूक्ष्म भेद असा आहे की अजित पवार जेव्हा आजच्या भाषणात वेळोवेळी म्हणतात, स्ट्रेस करून म्हणतात की आपला पक्ष महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा पुढे नेणारा, शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा आहे. याच्या मागे एक लपलेलं वाक्य आहे, ते असं की तुम्ही आम्हाला पूर्ण भगवे झालेले मानू नका, हिंदुत्ववादी झालेले मानू नका. हे त्याचं अंडरलाईन समजून घ्यायचं वाक्य आहे. हे स्पष्टीकरण का द्यावं लागतं? पक्षाच्या अधिवेशनात आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राष्ट्रवादी शिवशाहू फुले आंबेडकर मानणारे आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. प्रसन्नजी, त्यांची विचारधारा ही वेगळी आहे, आमच्या पक्षाची विचारधारा ही वेगळी आहे. त्यामुळे समजून घेण्याचं कारण नाही, अंडरलाईन म्हणायची गरजच नाही. त्यांच्या पक्षाचे विचार वेगळे, आमच्या पक्षाचे स्पष्टपणे आमचे पक्षाचे विचार वेगळे. बरं, चोरमारे अंडरलाईन सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. विजयजी, हा, तुम्ही म्हणणं ऐकलेलं आहे. विचारधारा वेगळी आहे, खरं आहे. आणि हा नाही फरक मला, मी अनिल पाटलांच्या म्हणण्याची सहमत आहे. एक गोष्ट मान्य करावी लागेल की अजितदादा भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर ते ज्या गोष्टी जाहीरपणे सांगतात विचारधारेच्या संदर्भात, तर आपण वेगळे आहोत हे त्यांनी वेळोवेळी कृतीतून दाखवून दिलेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अल्पसंख्याकांच्या संदर्भातली भूमिका आपल्याला माहिती आहे. पण साताराजवळ एक धार्मिक हिंसाचार झाल्यानंतर किंवा विशाळगडला धार्मिक हिंसाचार झाल्यानंतर सत्तेतल्या 2 पक्षांचे नेते तिथं अगदी राजकीय पक्षासारखी भूमिका बोलत होते. पण अजितदादा तिथं जाऊन दोन्ही ठिकाणी कुशेसावळे असेल किंवा विशाळगडला जाऊन त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना धीर देण्याचं काम केलेलं होतं. ज्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी इथं बटेंगे तो कटेंगेची घोषणा केली होती, त्यावेळी अजितदादांनी महाराष्ट्रात हे चालणार नाही असं स्पष्टपणे, म्हणजे भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरचा 2ऱ्या क्रमांकाचा नेता बोलत असताना त्याच्या विरोधात थेट स्टेटमेंट देण्याचं धाडस अजितदादांनी दाखवलं होतं. किंवा आता आपल्याला हे सरकार सत्तेवर आल्यानंतर मला वाटतं 2 राष्ट्र अधिवेशनं नागपूरला झालेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे सगळे आमदार रेशीमबागेत जाऊन आलेत, अजितदादांच्या पक्षाचे लोक रेशीमबागेत गेलेले नाहीत. म्हणजे या पातळीपर्यंत तरी अजितदादांनी त्यांच्या पक्षाचं वेगळेपण टिकवलेलं आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. याचा अर्थ ते
भारतीय जनता पक्षासोबत ते गेले त्यामुळे त्यांचं फार स्वतःला वेगळे समज असं कारण नाही. ते भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत एका धार्मिक विचाराच्या, धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या हो. राजकीय पक्षासोबत गेले आहेत, हे सुद्धा नाकारता येत नाही. हो, हा अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आणि मगाशी जसं अनिल पाटील म्हणाले, मला लंकेनकडे जायचं पण एक आठवण अशी की अनिल पाटील म्हणतात की मवियाच्या काळात शिवसेनेबरोबर सुद्धा आम्ही भगवा गमछे घातलेल्या कार्यकर्त्यांबरोबर बसलो होतो, पण त्यावेळी शरद पवारांचे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंसोबत असलेले मैत्रीचे संबंध आणि एका पातळीला तर ठाकरे कुटुंब परिवार आणि पवार परिवार यांचे असणारे नातेसंबंध या सगळ्याचा पाया त्या मैत्रीला असल्यामुळे तुलनेनं ते शक्य होतं. मैत्री पवारांची भाजपसोबत सुद्धा आहे, पण हा खासगी कंगोरा, नातेवाईकांचा कंगोरा, कौटुंबिक कंगोरा वेगळा आहे. मी आता जातो एक वेगळे दोन मुद्दे घेऊन मला लंकेनकडे जायचंय. लंकेची दोन मुद्दे आता मधल्या काळात चर्चेला आले की ज्याच्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाणारी होती. उदाहरणार्थ मुद्दा अदानींवरती टीकेचा होता. त्याच्या बाबतीत शरद पवारांनी म्हटलं की अशा प्रकारे काही टीका करणं किंवा तो मुद्दा काही फार मोठा होऊ दिला नाही. भारत पाकिस्तान आत्ताच्या संघर्षानंतर विशेष अधिवेशनाची मागणी काँग्रेस करते, राहुल गांधी करतात. त्यासाठीच्या मिटिंगलाही राष्ट्रवादीने आपले प्रतिनिधी पाठवले नाहीत. हीच भूमिका अजित पवारांची सुद्धा आहे. अधिवेशनाचा तर त्यांनी काही म्हणण्याचं कारणच नाही, कारण ते स्वतःच सत्तेमध्ये आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, मग जवळजवळ जर का प्रमुख मुद्द्यांवरती एकमत आहे आणि शिवाय मूळची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची तुम्हा दोघांची एकच आहे, तर मग आता एकत्र येण्याला अडसर कुठे आहे? शेवट आदरणीय पवारसाहेब असू, आदरणीय दादा असू, हे शाहू फुले आंबेडकरांचे विचाराला प्रेरित होऊन समाजामध्ये काम करणारी नेते मंडळी. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून राजकारणाची सुरुवात केलेली पवारसाहेब. तुम्ही पाहिलं असेल की पवार परिवार हा सुसंस्कारित परिवार आहे आणि या परिवाराने कधी कौटुंबिक राजकारण